आतापर्यंत तुमची सगळ्यात क्रिटिकल केस कोणती होती? मी खरं सांगू गेली 40 वर्ष मी ऑपरेशन्स करतोय आणि एक केस ही सांगता येणार नाही. फक्त मी आता रिसेंटलीच मला सांगतो, लेडीज पेशंट होतं आणि तर त्यांचं पहिले एक ऑपरेशन झालं दुर्बिणीतून मूत्राशयाच्या नलिकेचं. त्यात काही त्याचे कॉम्प्लिकेशन झाले आणि कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ऑफकोर्स कॉम्प्लिकेशन्स हे कुठल्या सर्जन होऊ शकतात, काही नाही. आणि त्याच्यामुळे आतड्यातून हे भोग पडलं, त्याच्यामुळे त्यांची शीची जागा बाहेरून काढावी लागली. मग त्यानंतर पुन्हा त्याच पेशंटला दुसऱ्यांदा ऑपरेशन केले गेलं, जिथे ज्या ठिकाणी जे एक प्रकारची गाठ निर्माण झाली होती. पण तेही ऑपरेशन करताना काहीतरी डॉक्टरांना अडचण झाली असेल, त्याच्यामुळे त्यांनी ते अर्ध्यावटच ऑपरेशन सोडून दिलं आणि ते म्हटले बाहेर, कारण ते म्हटलं की आणखीन ऑपरेशन चालू ठेवण्यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकेल. त्यानंतर त्या पेशंटला 2 ऑपरेशन झाल्यामुळे आतड्यांचं एकमेकाला चिकटणं ज्याला म्हणतो इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन कॅन्डिजल होतो, तो प्रकार घडला. त्यामुळे पेशंटला इमर्जन्सी तिसऱ्यांदा ओपन करावं लागलं आणि तो आतड्याचा पिळा सोडला आणि त्यावेळेला त्या जी गाठीचा काही भाग पुन्हा काढण्यात आला शक्य तेवढं. पेशंट बरा झाल्यानंतर तिला हर्निया झाला एक मोठा, मग तिला परत ऑपरेशन झालं मोठा हर्निया. तरी त्या पेशंट दुखत राहिले. ऑपरेशन जो आम्हाला हा सगळा कार्यक्रम काहीतरी 1.5 वर्ष चालू असेल आणि त्यानंतर दुखल्यानंतर मग मला CT स्कॅन केला तर परत ती गाठ तशीच दिसून राहिली त्या ठिकाणी जिथे त्यांचं पहिलं जे ऑपरेशन सुरुवात झाली.